हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं प्यार तुमसे हो गया या कथामालिकेच्या 5व्या भागामध्ये. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. वाड्याच्या त्या भीषण आगीतून सुखरूप बाहेर पडल्यानंतर सत्यजित आणि काव्या रात्रीच्या त्या काळ्याकुट्ट अंधारात एका शेताच्या कडेला बसून होते. लांबून त्या ऐतिहासिक वास्तूचे जळणारे अवशेष अजूनही आकाशाला लाल रंगाने रंगवत होते. काव्याच्या साडीचा पदर फाटला होता आणि चेहऱ्यावर राख उडाली होती, तर सत्यजितचे हात आगीच्या वाशामुळे भाजले होते. पण त्याही परिस्थितीमध्ये सत्यजितने आपला हात काव्याच्या हातावरून ढळू दिला नव्हता. त्याच्या मुठीत तो पेनड्राईव्ह एखाद्या अस्त्रासारखा गच्च धरलेला होता. सत्या, आपण आता कुठे जाणार? विक्रमला कळलं असेल की आपण वाचलोय, तो आता शांत बसणार नाही. काव्याचा आवाज थरथरत होता. तिने पहिल्यांदाच मृत्यूला इतक्या जवळून पाहिलं होतं. सत्यजितने तिचे दोन्ही खांदे धरले आणि तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून पाहिलं. काव्या, आता आपण लपणार नाही. आपण कोल्हापूर सोडणार नाही. उलट आपण तिथे जाणार जिथे विक्रमची सर्वात मोठी ताकद आहे. त्याला वाटतंय की त्याने माझा वाडा जाळून माझं अस्तित्व संपवलंय, पण त्याला हे माहीत नाही की त्याने माझ्या आतल्या निखाऱ्याला आता वणवा बनवलंय. सत्यजितने आपल्या फोनवरून एक गुप्त नंबर डायल केला. विराज, बॅकअप घेऊन कोल्हापूर रत्नागिरी हायवेवरच्या त्या जुन्या गोदामापाशी ये. मला आत्ताच्या आत्ता पूर्ण ताकदीची गरज आहे. आणि हो, मीडियालाही सांगा की सत्यजित रणसिंहचा मृत्यू झालाय. काव्या दचकली. मृत्यू? पण का? कारण जो शत्रू आपल्याला मेलेला समजतो तोच सर्वात जास्त बेसावध असतो. सत्यजितच्या आवाजात एक थंड क्रूरता होती. ते दोघे त्या रात्री एका जुन्या गोदामात पोहोचले. तिथे सत्यजितची ब्लॅक स्कॉट टीम आधीच हजर होती. विराजने सत्यजितचा उजवा हात. विराज धावत येऊन सत्यजितला सावरतो. बॉस, तुम्ही ठीक आहात ना? वाड्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. मी ठीक आहे विराज, पण जगासाठी मी आत्ता नाहीये. काव्याला आतल्या रूममध्ये घेऊन जा आणि तिला सुरक्षित ठेवा. मला काही तासांचा वेळ हवाय या पेनड्राईव्ह मधील डेटा डिकोड करण्यासाठी. सत्यजितने आदेश दिला. पुढचे 4 तास सत्यजित लॅपटॉप समोरून हल्ला सुद्धा नाही. काव्या बाजूच्या खोलीत बसून खिडकी बाहेर पाहत होती. तिला सत्यजितचं हे रूप नवीन होतं. तो आता खडूस किंवा शिस्तप्रिय बॉस नव्हता. तो आता एक सुडाने पेटलेला योद्धा होता. पहाटेच्या सुमारास सत्यजित काव्याच्या खोलीमध्ये आला. त्याचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. सापडलं. काव्या, विक्रमने फक्त माझ्या वडिलांना मारलं नाही, तर त्याने सरकारी जमिनी हडपण्यासाठी एक मोठं रॅकेट चालवलंय. या पेनड्राईव्हमध्ये त्या सर्व व्यवहारांचे पुरावे आहेत, ज्यावर माझ्या वडिलांच्या डिजिटल सह्यांचा वापर करून फसवणूक केली गेली. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कोल्हापूरचे गृहमंत्री सुद्धा यामध्ये सामील आहेत. सत्यजितने ही माहिती दिली. काव्या उभी राहिली. मग आपण हे पोलिसांना का देत नाही? कारण पोलीस सध्या विक्रमच्या खिशात आहेत. आपल्याला हा डेटा थेट जनतेसमोर आणि वरच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांसमोर न्यायचा आहे. उद्या कोल्हापुरात विक्रमने एका मोठ्या विजयाची सभा आयोजित केली आहे. त्याला वाटतंय की त्याचा मार्ग मोकळा झालाय. आपण तिथेच त्याला संपवणार आहोत. दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या मुख्य मैदानात विक्रमची सभा सुरू होती. हजारो लोक जमले होते. विक्रम मंचावर चढला आणि गर्वाने बोलू लागला. कोल्हापूरच्या मातीतून आज एक काटा कायमचा उपटला गेलाय. सत्यजित रणसिंह आता फक्त इतिहासामध्ये उरेल. लोक टाळ्या वाजवत होते. काव्या गर्दीत एक साधी साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन उभी होती. तिने तिच्या हातातील एका रिमोटचं बटन दाबलं आणि अचानक मैदानावर लावलेले मोठे LED स्क्रीन्स बदलले. तिथे विक्रमचे भाषण थांबून एक ऑडिओ रेकॉर्डिंग वाजू लागलं. सत्यजितला मारून टाका, त्याचा वाडा जाळून टाका, मला ते पुरावे हवेत. हा आवाज विक्रमचा होता. पाठोपाठ स्क्रीनवर विक्रमच्या बेनामी संपत्तीचे आणि भ्रष्टाचाराचे सर्व कागदपत्रे एकमागून एक झळकू लागली. गर्दीमध्ये कुजबूज सुरू झाली. विक्रमचा चेहरा पांढराच पडला. हे बंद करा. कोण आहे हे? तो ओरडला. इतक्यात मैदानाच्या मागच्या बाजूने 6 काळ्या गाड्या वेगाने आतमध्ये शिरल्या. मधल्या गाडीतून सत्यजित रणसिंह बाहेर पडला. पांढरा शुभ्र कुर्ता, कपाळावर रक्ताचा टिळा आणि हातात विक्रमच्या पापांचा पाढा.
लोकांना वाटलं की हा हा एखादा भूत आहे की काय, पण सत्यजितचा तोच करारी आवाज गुंजला. विक्रम, सत्यजित रणसिंह इतक्या लवकर मरत नाही. कोल्हापूरच्या मातेने मला वाचवलंय, कारण तिला तुझा शेवट माझ्या हाताने बघायचा होता. सत्यजित मंचाच्या दिशेने धावला. विक्रमच्या बाउन्सरनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण सत्यजितच्या टीमने त्यांना काही मिनिटातच धुळीला मिळवलं. सत्यजित मंचावर चढला आणि त्याने विक्रमची कॉलर पकडली. माझ्या वडिलांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब आज तुझा हिशोब मागेल. सत्यजितने विक्रमला मंचावरून खाली खेचलं. लोकांचा राग अनावर झाला. विक्रमला वाचवण्यासाठी पोलीस पुढे सरसावले, पण सत्यजितने आधीच वरच्या स्तरावरून स्पेशल फोर्स मागवली होती. विक्रमला बेड्या ठोकल्या गेल्या, पण खेळ इथेच संपला नव्हता. विक्रमने जाता जाता सत्यजितच्या कानामध्ये म्हटलं, तू मला जेलमध्ये पाठवलंस, पण लक्षात ठेव, तुझ्या घरातला साप अजूनही जिवंत आहे. प्रतापराव म्हणजे सत्यजितचे काका अजूनही बेपत्ता होते. सत्यजितनं काव्याकडे पाहिलं. ती लांबून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यांमध्ये भीती आणि प्रेम दोन्ही होतं. सत्यजितने धावत जाऊन तिला मिठी मारली. संपलं काव्या, सगळं संपलं. नाही सत्या, अजून खूप काही बाकी आहे. आपल्याला हा वाडा पुन्हा उभारायचा आहे. आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे. काव्याने त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं. त्या रात्री कोल्हापूरच्या आकाशात चंद्र पूर्णपणे चमकत होता. सत्यजित आणि काव्या जळलेल्या वाड्याच्या उंबरठ्यावर उभे होते. काव्या, ही जी कथा आपण सुरू केली होती त्यातील संघर्षाचा हा टप्पा पूर्ण झालाय, पण आता प्रेमाचा तो भाग सुरू होईल जो मला जगाला दाखवायचा आहे. मी आता खडूस बॉस नाहीये, मी फक्त तुझा सत्य आहे. त्याने तिला जवळ घेतलं. आणि मी तुमची काव्या, कायमची, तिने उत्तर दिलं. या भागाचा हा शेवट एका मोठ्या विजयाने झाला होता, पण विक्रमचा तो शेवटचा इशारा, घरातला साप, हा कथेला कोणत्या नवीन वळणावर नेणार होता? प्रतापराव कुठे लपले होते? आणि मुंबईत परतल्यावर या दोघांचं नातं कोणतं नवीन रूप घेऊन येणार होतं? या भागांच्या, या महाकाव्यात पुढचे भाग अजूनही अनेक रहस्ये, रोमांस आणि थरार घेऊन येणार होते. कथा आता कोल्हापूरवरून पुन्हा मुंबईच्या झगमगत्या दुनियेकडे वळणार होती, जिथे कवच प्रोजेक्टचं भविष्य आणि काव्या सत्याचं लग्न हे मुख्य केंद्रबिंदू ठरणार होतं. पण नियतीला कदाचित अजून काहीतरी वेगळंच सिद्ध करायचं होतं. कोल्हापूरच्या त्या राखेमध्ये मिसळलेल्या इतिहासातून सत्यजित आणि काव्या बाहेर पडले खरे, पण विक्रमने जाता जाता पेरलेला घरातल्या सापाचा संशय सत्यजितच्या मनात विष कालवत होता. प्रतापराव बेपत्ता होते आणि वाड्याच्या आगीत त्यांचा अंत झाला की ते निसटले, याचा कोणालाही पुरावा नव्हता. कोल्हापूरचा हा रक्तरंजित अध्याय तूर्त संपला होता, पण आता मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात या संघर्षाचे पडसाद उमटणार होते. सत्यजित आणि काव्या मुंबईला परतले. मुंबईचं वातावरण नेहमीसारखंच धावपळीचं होतं, पण सत्यजितच्या ऑफिसमध्ये शिरताच त्यांना एक विचित्र शांतता जाणवली. कर्मचारी आपापल्या जागी होते, पण त्यांच्या नजरेत एक भीती होती. सत्यजितने त्याच्या केबिनमध्ये पाऊल ठेवलं आणि पाहिलं की त्याच्या खुर्चीवर कोणीतरी आधीच बसलं होतं, आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून आर्यन होता, म्हणजेच सत्यजितचा धाकटा चुलत भाऊ आणि प्रतापरावांचा मुलगा. आर्यन गेली अनेक वर्षे परदेशात होता, पण आज तो ज्या थाटात तिथे बसला होता ते पाहून काव्याला धोक्याची घंटा जाणवली. वेलकम बॅक मोठ्या भावा, कोल्हापुरात खूप मोठं कांड केलंस असं ऐकलंय, आर्यनने सिगार ओढत म्हटलं. त्याच्या स्वरामध्ये एक प्रकारचा उर्मटपणा होता. सत्यजितने शांतपणे आपला लॅपटॉप टेबलावर ठेवला. आर्यन, तू इथे काय करतोयस? आणि ही माझी केबिन आहे, विसरलास? होती सत्या, होती. तू जेव्हा कोल्हापुरात मेल्याची अफवा पसरवलीस तेव्हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी तातडीची मीटिंग घेतली. बाबा बेपत्ता आहेत आणि तू मृत घोषित झाला होतास, त्यामुळे या कंपनीचा कायदेशीर वारस म्हणून माझी निवड झालीये. हे बघ, अपॉइंटमेंट लेटर. आर्यनने कागदपत्रे त्याच्यासमोर फेकली. काव्या पुढे आली. हे बेकायदेशीर आहे. सत्या जिवंत आहे हे आता सगळ्या जगाला माहिती आहे. तुम्ही अशी फसवणूक करू शकत नाही. आर्यनने काव्याकडे खालून वरपर्यंत पाहिलं. त्याची नजर अत्यंत घाणेरडी होती. अरे वा, हीच ती काव्या देशपांडे का, जिच्यामुळे तू वाडा जळताना बघितला? सुंदर आहे, यामध्ये शंका नाही, पण सुंदरी, बिझनेस हा भावनांवर नाही तर कागदावर चालतो. जोपर्यंत कोर्ट यावर निर्णय देत नाही तोपर्यंत या कंपनीचा सर्वेसर्वा मीच आहे. सत्याचा हात मुठीत आवळला गेला.
त्याला आर्यनला तिथल्या तिथे बदडून काढायचं होतं, पण काव्याने त्याचा हात धरला. तिने डोळ्यांनीच त्याला शांत राहण्याची खूण केली. सत्या, आपण कायद्याने लढूया. हा त्याचाच प्लॅन आहे की तू रागाच्या भरात काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं, तिने त्याच्या कानात सांगितलं. सत्यजितने एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे आर्यन, तुला खेळ खेळायचा आहे ना, मग खेळूया. पण लक्षात ठेव, ही कंपनी मी शून्यातून उभी केली आहे. याचे रक्ताभिसरण माझ्या नावावर चालतं. तू फक्त खुर्चीवर बसू शकतोस, साम्राज्य चालवू शकत नाहीस. सत्यजित आणि काव्या ऑफिसच्या बाहेर पडले. सत्यजितचं स्वतःचं ऑफिस आता त्याच्यासाठी परक झालं होतं. त्याच्या खात्यांमधील व्यवहार गोठवण्यात आले होते. त्याच्याकडे आता फक्त त्याचं राहतं घर आणि काव्याची साथ उरली होती. त्या रात्री सत्यजितच्या अपार्टमेंटमध्ये दोघेही काळजीत होते. सत्या, प्रतापराव अजूनही जिवंत असू शकतात. आर्यनला त्यांनी तिथे पाठवलं असणार. हे सगळं कवच प्रोजेक्ट हडपण्यासाठी चाललंय. काव्याने चहाचा कप त्याच्यासमोर ठेवत म्हटलं, मला माहितीये काव्या, कवचची ताकद प्रचंड आहे. जर ते चुकीच्या हातात गेलं तर देशाची सुरक्षा धोक्यात येईल. आर्यन हा फक्त एक मोहरा आहे, खरा खेळाडू मागेच आहे. सत्यजित खिडकीबाहेरच्या मुंबईच्या दिव्यांकडे पाहत म्हणाला. पुढचे 10 दिवस सत्य आणि काव्याने एका छोट्या घरातून आपलं काम सुरू केलं. सत्याचे काही जुने आणि इमानी कर्मचारी रात्री गुपचूप त्याला भेटायला यायचे. त्यातूनच त्याला कळलं की आर्यन कवचचा डेटा एका विदेशी कंपनीला विकण्याच्या तयारीत आहे. काव्या, आपल्याला पुन्हा एकदा ऑफिसमध्ये शिरावं लागेल, पण यावेळी पार्टनर म्हणून नाही, तर चोरासारखं. मला त्या मुख्य सर्व्हरमधून कवचचा मूळ कोड डिलीट करावा लागेल, जेणेकरून आर्यनला तो विकता येणार नाही. सत्याने त्याचा प्लॅन सांगितला. मी पण येणार तुमच्यासोबत. ग्राफिक्सच्या लेअर्समध्ये तो कोड लपवलेला आहे. तो माझ्याशिवाय कोणालाच सापडणार नाही, काव्या ठामपणे म्हणाली. शुक्रवारी रात्री जेव्हा मुंबईत जोरदार पाऊस पडत होता, सत्या आणि काव्याने ऑफिसच्या मागील दरवाजातून प्रवेश केला. सिक्युरिटी गार्ड्सना सत्याने आधीच विश्वासात घेतलं होतं. ते दोघे अंधारात लपत-छपत सर्व्हर रूममध्ये पोहोचले. काव्याचे हात कीबोर्डवर वेगाने धावू लागले. सत्या, फक्त 5 मिनिटं लागतील. पण अचानक सर्व्हर रूमचे दिवे लागले आणि समोर आर्यन आणि त्याच्यासोबत 10 शस्त्रधारी बाउन्सर उभे होते. मला माहित होतं तू येणार. सत्या, तू नेहमीच प्रेडिक्टेबल असतोस, आर्यन हसत म्हणाला. आर्यन, हे तू काय करतोयस? हा देशद्रोह आहे, सत्या ओरडला. पैशासमोर देशवेश काही नसतो भावा. मला आता तो कोड दे, नाहीतर आज ही काव्या इथून जिवंत बाहेर जाणार नाही. आर्यनने तिची मान पकडली. सत्याच्या डोळ्यांमध्ये रक्त उतरलं. त्याने चपळाईने जवळ असलेला एक छोटा फायर एक्सटिंग्विशर उचलला आणि तो फोडला. रूममध्ये पांढऱ्या धुराचं साम्राज्य पसरलं. त्या धुक्यामध्ये सत्याने 2-3 बाउन्सरला झटक्यात उडवलं. काव्याने पेनड्राईव्ह मधील डेटा कॉपी केला आणि ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. तिला पकडा, आर्यन ओरडला आणि धुमार चक्री सुरू झाली. सत्याने आर्यनची कॉलर पकडली आणि त्याला भिंतीवर आपटलं. तुझ्या रक्तातच गद्दारी आहे, पण माझ्या रक्तात जिद्द आहे. त्याने आर्यनच्या जबड्यात एक जोरात बुक्का मारला. ते दोघे ऑफिसमधून बाहेर पडले, पण आर्यनचे लोक त्यांच्या मागे लागले होते. भर पावसात मुंबईच्या रस्त्यांवर गाड्यांचा थरार सुरू झाला. सत्याने गाडी इतक्या वेगाने चालवली की काव्याचं हृदय धडधडू लागलं. सत्या, ते मागून गोळीबार करतायत. खाली वाग काव्या. सत्याने गाडी एका अरुंद गल्लीमध्ये घातली आणि अचानक ब्रेक मारला. मागून येणारी आर्यनची गाडी धडकली आणि पलटी झाली. सत्या आणि काव्या सुरक्षित ठिकाणी पोहोचले. काव्यानं तो पेनड्राईव्ह काढला. सत्या, मी तो कोड डिलीट नाही केला, मी तो ट्रॅप केलाय. आता आर्यनने जेव्हा तो विकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या दिवशी त्या विदेशी कंपनीचा पूर्ण डेटा आपल्याकडे येईल. सत्या हसला. तू कमाल आहेस काव्या, तुझ्याशिवाय मी हे कधीच करू शकलो नसतो. त्या रात्री पावसात भिजलेल्या अवस्थेत त्या दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांचा आधार घेतला. संघर्ष संपला नव्हता, उलट तो आता अधिक वैयक्तिक झाला होता. या एवढ्या भागांच्या महाकाव्यातला हा आपला 5वा भाग एका नवीन युद्धाची नांदी होती. आर्यन आता शांत बसणार नव्हता आणि प्रतापरावांचं रहस्य अजूनही उलगडायचं होतं. पण सत्याला आता खात्री होती की जोपर्यंत काव्या त्याच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणत्याही सापाचा सामना तो करू शकतो. सत्यजितने काव्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, काव्या, आता फक्त कवच वाचवायचं नाहीये, तर आपल्याला आपलं भविष्य सुद्धा सुरक्षित करायचंय. उद्या सकाळी आपण
पोलीस आयुक्तांना भेटणार आहोत या पेनड्राईव्हमधील पुराव्यासह. काव्याने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. मुंबईचा पाऊस आता त्यांना शांतवत होता, पण उद्याची सकाळ पुन्हा एक नवीन आव्हान घेऊन येणार होती. पोलीस आयुक्तांकडे जाण्याच्या विचारात असलेल्या सत्यजित आणि काव्याच्या रात्रीच्या शांततेवर पुन्हा एकदा संकटाचे सावट आले होते. मुंबईचा तो पाऊस आता थांबला होता, पण हवेमध्ये कानामी एक भीती दाटून राहिली होती. आर्यनच्या गाडीचा अपघात झाला होता, पण तो इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. सत्यजितला ठाऊक होतं की सकाळपर्यंतचा हा काळ त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. पहाटेचे 4 वाजले होते. सत्यजितच्या सुरक्षित अपार्टमेंटमध्ये तो आणि काव्या लॅपटॉपसमोर बसून त्या पेनड्राईव्हमधील डेटाचे विश्लेषण करत होते. काव्याने जो ट्रॅप लावला होता त्याचे रिझल्ट स्क्रीनवर दिसू लागले होते. सत्या, इकडे बघ, काव्याने ओरडून सांगितले. आर्यनने ज्या कंपनीचा हा डेटा विकण्याचा प्रयत्न केला तिचं नाव आहे ग्लोबल डिफेन्स सोल्युशन्स. ही कंपनी वरून जरी कायदेशीर वाटत असली तरी तिचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय अंडरवर्ल्डशी जोडलेले आहेत. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या व्यवहारात ज्या बँक खात्याचा वापर होणार होता ते खाते तुझ्या वडिलांच्या नावाने आजही सक्रिय आहे. सत्यजितचे डोळे विस्फारले. वडिलांच्या नावाने? पण त्यांना जाऊन तर 20 वर्ष झाली. म्हणजे त्यांच्या नावाचा वापर करून कोणीतरी हे काळे धंदे आजही चालवतंय, आणि ते नक्कीच प्रतापराव आहेत. इतक्यात अपार्टमेंटच्या बाहेर गाड्या थांबल्याचा आवाज आला. सत्यजितने खिडकीतून बाहेर पाहिले. 5-6 काळ्या रंगाच्या गाड्यांनी इमारतीला वेढा घातला होता. आणि यावेळी हे आर्यनचे साधे बाउन्सर नव्हते, तर प्रोफेशनल हिटमॅन दिसत होते. काव्या, बॅग उचल, आपल्याला इथून निघावं लागेल, सत्यजितने तातडीने सांगितले. त्याने आपली बंदूक कमरेला लावली आणि काव्याचा हात धरून तो गच्चीच्या दिशेने धावला. इमारतीचे लिफ्ट आधीच बंद करण्यात आले होते. सत्यजित आणि काव्या जिन्याने वर जात असताना खालून गोळीबाराचे आवाज येऊ लागले. सत्या, आपण अडकलोय का? काव्याचा श्वास फुलला होता. नाही काव्या, माझा प्लॅन बी नेहमी तयार असतो. सत्यजितने गच्चीवर पोहोचल्यावर एका बाजूला झाकलेले एक मोठे कापड ओढले. खाली एक हाय स्पीड स्पोर्ट्स बाईक उभी होती, जी त्याने आधीच तिथे ठेवली होती. गच्चीवरून दुसऱ्या इमारतीवर जाण्यासाठी एक तात्पुरता लोखंडी रॅम्प त्याने बनवला होता. सत्यजितने बाईक सुरू केली. माझ्या मागे घट्ट बस आणि डोळे मिटून घे. काव्याने त्याला घट्ट विळका घातला. सत्यजितने जोरात एक्सिलेटर ओढला आणि ती बाईक त्या रॅम्पवरून हवेत झेपावली. एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर जाण्याचा तो थरार काव्याच्या काळजाचा ठोका चुकवणारा होता. ते सुखरूप दुसऱ्या इमारतीवर उतरले आणि तिथून रस्त्यावर आले. ते आता पोलीस हेडक्वार्टरच्या दिशेने निघाले होते, पण वाटेतच त्यांना समजले की मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे. सत्या, हे पोलीस आपले लोक आहेत की विक्रमचे? काव्याने विचारले. यावेळी आपण रिस्क घेऊ शकत नाही. आपण अशा माणसाकडे जाणार आहोत ज्याला भ्रष्टाचाराचा तिरस्कार आहे, ते म्हणजे रिटायर्ड जस्टिस सदानंद कुलकर्णी. सत्यजितने बाईक वळवली. जस्टिस कुलकर्णींच्या जुन्या बंगल्यावर ते पोहोचले. तिथे त्यांना सर्व सुरक्षित वाटत होते. जस्टिस कुलकर्णींनी त्यांचे स्वागत केले आणि सर्व पुरावे पाहिले. सत्यजित, हे पुरावे इतके भक्कम आहेत की यामुळे फक्त विक्रम आणि आर्यनच नाही तर अनेक मोठे नेते तुरुंगात जातील, पण तुम्हाला कोर्टात पोहोचेपर्यंत जिवंत राहावं लागेल, ते गंभीरपणे म्हणाले. त्या रात्री जस्टिसच्या बंगल्यात काव्या आणि सत्यजितला थोडा विसावा मिळाला. काव्या एका सोफ्यावर बसली होती. तिचे डोळे थकव्याने मिटत होते. सत्यजित तिच्या जवळ गेला आणि तिचं डोकं आपल्या खांद्यावर घेतलं. काव्या, मी तुला वचन दिलं होतं की तुला मी सुरक्षित ठेवेन, पण प्रत्येक वेळी मी तुला आगीत लोटतोय, तो हळुवारपणे म्हणाला. काव्याने त्याचे डोळे पाहिले. सत्या, ह्या आगीनेच मला घडवलंय. आधीची काव्या कदाचित घाबरली असती, पण आता मला तुमच्यासोबत लढण्यात एक वेगळी शक्ती मिळते. आपण हे जिंकणार आहोत. सत्यजितने तिचा हात आपल्या ओठांना लावला. त्यांच्यातील हे प्रेम आता शब्दांच्या पलीकडे गेले होते. पण शांतता फार काळ टिकली नाही. अचानक बंगल्याचा वीज पुरवठा खंडित झाला. अंधारात फक्त काव्याच्या श्वासांचा आवाज येत होता. सत्या, ते आलेत. गप्परा, सत्यजितने कानोसा घेतला. बाहेरून तोच आवाज आला जो सत्यजितने कोल्हापुरात ऐकला होता, प्रतापरावांचा आवाज. सत्या, बाहेर ये बाळा. किती दिवस लपणार? तो पेंढावी माझ्या स्वाधीन कर आणि तुझ्या या प्रियसीला घेऊन कुठेतरी लांब निघून जा.
मला तुझ्या रक्ताशी खेळायला आवडणार नाही. प्रतापराव बाहेरून ओरडत होते. सत्यजितने जस्टिस कुलकर्णींना सुरक्षित खोलीत नेले आणि काव्याला आपल्या मागे उभे केले. काव्या, हा अंतिम सामना आहे. जर मला काही झालं तर तू हा पेनड्राईव्ह घेऊन मागच्या दारातून पळ. नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. काव्या ठाम होती. सत्यजितने दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला. समोर प्रतापराव आपल्या हातात बंदूक घेऊन उभे होते. त्याच्या मागे आर्यन आणि अनेक गुंड होते. काका, माझ्या वडिलांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही त्यांचा घात केलात. आज मी तो हिशोब पूर्ण करणार. सत्यजितचे डोळे जळत होते. तुझे वडील मूर्ख होते सत्या. त्यांना वाटलं की प्रामाणिकपणाने जग जिंकता येतं, पण हे जग पैशांवर चालतं. प्रतापरावाने गोळी झाडली, पण सत्यजितने चपळाईने स्वतःला वाचवले आणि प्रतिहल्ला केला. बंगल्याच्या आवारात तुंबळ युद्ध सुरू झाले. सत्यजितने एका हाताने आर्यनला जमिनीवर लोळवले, तर दुसऱ्या हाताने तो प्रतापरावांच्या दिशेने गोळीबार करत होता. काव्याने पाहिलं की एक गुंड मागून सत्यजितवर वार करणार आहे. तिने बाजूला असलेली एक पितळी फुलदाणी उचलली आणि त्याच्या डोक्यात जोरात मारली. सत्यजितने आर्यनची मान पकडली. बोल, कुठे आहे विक्रम? तो तो कोल्हापुरातून सुटलाय. तो इथेच येतोय. आर्यन घाबरून ओरडला. इतक्यात पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकू आले. पण हे पोलीस विक्रमचे नव्हते, तर जस्टिस कुलकर्णींनी आधीच बोलावलेले स्पेशल टास्क फोर्स होते. प्रतापरावाने आर्यनला पोलिसांनी घेरले, पण विक्रम तिथे नव्हता. तो अजूनही सावलीसारखा कुठेतरी लपून होता. प्रतापराव हसत होते. सत्या, तू मला पकडलंस, पण तू विक्रमला कधीच पकडू शकणार नाहीस. तो कवचचा मास्टर कोड घेऊन आधीच फरार झालाय. सत्यजितला धक्का बसला. काव्याने पेनड्राईव्ह तपासला तेव्हा त्याला जाणवलं की मास्टर कोड त्या फाईल्समध्ये नव्हता. विक्रमने तो चोरला होता. या भागांच्या महाकाव्यातील हा भाग एका मोठ्या धक्क्याने संपला. सत्यजितने आपल्या घराण्यातील शत्रूंना तर पकडले होते, पण मुख्य शत्रू विक्रम आता अधिक सामर्थ्यवान झाला होता. कवचचा वापर करून तो आता देशाला वेठीस देऊ शकत होता. काव्या, आपल्याला आता फक्त लढायचं नाहीये, तर आपल्याला धावायचंय. विक्रम कुठे आहे हे शोधावं लागेल. सत्यजितने तिचा हात धरला. पुढचा प्रवास आता मुंबईच्या रस्त्यांवरून थेट अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेला एका गुप्त तळाकडे जाणार होता, जिथे विक्रमने आपला शेवटचा डाव मांडला होता. आता तो डाव काय असेल हे तर आपल्याला उद्याच्या भागातच समजेल. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.